महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांसाठी अवघड बनलेला हडपसर ते दिवे घाट। हा घाट चढताना वारकरी मंडळी माऊली माऊलीचा गजर करत कधी खड्डे तर कधी वाहतूक कोंडीच्या अडथळ्यातून आपली वारी करत होते। वारकऱ्यांची वारी अडथळ्यांची नव्हे तर आनंदाची व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हडपसर ते दिवेघाट रस्ता चौपदरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज याचा शेवटचा टप्पाही सुरू होतोय। माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो। प्रामुख्यानं 70-80% काम आता पूर्णत्वास जात आहे आणि आज जी अलाइनमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत दिवेघाट ते हडपसर, यामुळे आपला संपूर्ण पालखी मार्ग हा निश्चितपणे पूर्ण होणार आहे। वर्षानुवर्ष शतकानुशतक अडचणींचा सामना करत आमचा वारकरी कधीही मागे न पाहता विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन सातत्याने वारीमध्ये मार्गक्रमण करताना आपण बघितला। सर्व वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या व्यवस्था मिळाल्या पाहिजेत, रस्ते रुंद झाले पाहिजेत, पालखी मार्ग वेगळा झाला पाहिजे, त्याच्यावर सर्व सोयी असल्या पाहिजेत आणि त्यातनं हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की वेगवेगळ्या ठिकाणी जी काही पालखीची तळं आहेत, ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणच्या व्यवस्था झाल्या पाहिजे। माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणचं लँड ॲक्विजिशन करा, तिथे बाकीच्या व्यवस्था आम्ही करून देतो। यापूर्वी वारकऱ्यांच्या समस्यांवर फक्त प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु प्रत्येक समस्यांवर योग्य अभ्यास करून उपाय शोधण्यात हातखंड असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांच्या समस्यांवरही योग्य मार्ग काढून विकास कामं पूर्ण करून दाखवली। देवेंद्र फडणवीसांमुळे पायी वारीत सर्वात अवघड समजला जाणारा दिवेघाट चढताना वारकऱ्यांना थकवा येण्याऐवजी उत्साहाने पार करता येणार आहे। यामुळे महाराष्ट्रातला वारकरी देखील आता सुखावलाय।